नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहेत अशा एका व्हिडिओमध्ये जो मराठवाड्याचं भविष्य बदलणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार आता जालन्यापासून थेट नांदेडपर्यंत होणार आहे. हा फक्त रस्ता नाही तर ही एक प्रगतीची नवी लाईफलाईन आहे. मित्रांनो, हा महामार्ग जालना, परभणी आणि नांदेड या 3 जिल्ह्यातून जातो. आणि मित्रांनो, ह्याची वेग मर्यादा 120 किमी वेगाने वाहने धावू शकतील अशा पद्धतीने हा रस्ता बांधण्यात येणार आहेत. आणि मित्रांनो, हा महामार्ग सुमारे 180 किलोमीटर लांबीचा आहे. मित्रांनो, जालना आणि परभणी जिल्ह्यातील बहुतांश जे कामे आहेत हे प्रगतीपथावर आहेत. आणि हा प्रकल्प समृद्धी महामार्गाला जोडला गेल्यामुळे नांदेड ते मुंबई हा प्रवास 6 ते 7 तासात पूर्ण होणार आहे. आणि सध्या तुम्ही पाहत असलेल्या पट्ट्यात जे पुलाचे काम असतील, अंडरपास असतील, याचं काम वेगाने चालू आहेत. आणि मित्रांनो, हा हायवे झाल्यानंतर नांदेडमधील गुरुद्वारा आणि परभणीमधील देवस्थान जे आहेत त्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची पण संख्या खूप प्रमाणात वाढू शकते. आणि आता जर शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचा माल मुंबईच्या मार्केटपर्यंत लवकर पोचेल. आणि हायवेच्या कडेला नवीन कृषी समृद्धी केंद्रे पण विकसित होतील. आणि मराठवाड्यातील कापूस आणि मोसंबी हायवे झाल्यानंतर आता थेट जागतिक बाजारपेठेत ह्या हायवेमुळं लवकर पोचू शकतात. उद्योगांनाही मोठी चालना मिळणार असून तेथील जे रोजगार आहेत, तरुणांना रोजगाराच्याही नवीन संधी उपलब्ध होतील. मित्रांनो, मावळत्या सूर्याच्या प्रकाशात दिसणारा हायवे आणि भविष्यातील व्हिजनवर जालना नांदेड एक्सप्रेसवे हे केवळ डांबर आणि काँक्रीटचं बांधकाम नसून मराठवाड्याच्या स्वप्नांना मिळालेले पंख आहेत. या कामाची प्रगती पाहून हे स्पष्ट होत आहे की येणारा काळ हा मराठवाड्यातला हा विकासाचा आशेर. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या जिल्ह्यातून हा हायवे जातो आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपले डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोचतील. मित्रांनो, जालना नांदेड एक्सप्रेसवे म्हणजे समृद्धी लिंक हायवे हा मुख्यत्वे 3 जिल्ह्यातून आणि त्यातील 6 तालुक्यांमधून जातो. या हायवेला पहिला इंटरचेंज हा जालना जिल्ह्यातील पांगरी गावापाशी हा समृद्धी महामार्गाचा पहिला इंटरचेंज या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये कोणत्या गावामधून हा रस्ता जातो आहे तर आपण हे जाणून घेऊया. तर मित्रांनो, तालुका जालना आणि बदनापूरमधील काही भाग आणि प्रमुख गावे येतात. पांगरी गाव आहे, या ठिकाणी मुख्य इंटरचेंज होणार आहे, जिथे हा समृद्धी हायवेला हा महामार्ग मिळणार आहे. त्यातील गावं, जालना शहरामधील गावं सांगतो तुम्हाला. विरेगाव असेल, गुडेवाडी असेल, थिगळपुरी, रेवगाव अशी ही जालना जिल्ह्यामधील गावे आहेत. आणि मित्रांनो, जालना बीड सीमा परिसरावरती रोहिलागड म्हणून एक गाव आहे. आणि या हायवेचा मोठा भाग परभणी जिल्ह्यातून जातो, ज्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यामधील तालुके कुठले येतात हे पाहूया. सेलू आहे, जितूर आहे आणि परभणी आहे. आता यातील प्रमुख गावे सेलू शहर परिसर आहे, चिखलठाणा आहे, वाळूर आहे, एक महत्त्वाचं केंद्र आहे, रावळ गाव आहे, बोरे आहे, झरी आहे, सिंगणापूर आहे म्हणजे परभणी शहराजवळच आहे, आणि पेडगाव आहे. तर या गावातून हा रस्ता जातो मित्रांनो. आणि शेवटचा टप्पा
हा नांदेड जिल्ह्यात आहे. आता नांदेड जिल्ह्यामधील आपण कुठले तालुके आहेत हे जाणून घेऊया. पूर्णा आणि नांदेड असे आहेत. आणि आता प्रमुख गाव कुठलं आहे तर पूर्णा शहर पूर्ण परिसर येतो. कावल गाव आहे, चुडावा आहे, लिंबा गाव आहे आणि नांदेड शहरमधील कांकर्डे आहे आणि वडगाव परिसर जिथे हवेस संपतो. मित्रांनो, जालना नांदेड हा नवीन महामार्ग हा एक मोठा रस्ता म्हणजे समृद्धी महामार्ग प्रकल्प आहे, जो महाराष्ट्रामधील आणि मराठवाडा भागात जालना आणि नांदेडमधील अंतर अधिक जलद आणि सुरक्षित आणि समृद्ध कनेक्टिव्हिटी विकसित केला जात आहे. ही योजना समृद्धी महामार्ग विस्ताराचा एक मोठा भाग आहे. मित्रांनो, तुम्ही पाहत आहे या ठिकाणी रोडचं लेवलचं पण काम चालू आहेत. काही ठिकाणी पुलाचे काम चालू आहेत, अंडरपासचे काम चालू आहेत. आता समोर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अंडरपासचं काम चालू आहे. आणि मित्रांनो, हा रस्ता उंचावरून जाणार आहे. जसा समृद्धी हायवे आहे आणि ह्या रोडला समृद्धी हायवे जे नाव दिलेलं आहे तसा हा रस्ता उंचावरून हा जाणार आहे. आणि टोटल असे 8 इंटरचेंज राहणार आहेत ह्या रोडला. आणि आपल्याला ज्या ठिकाणी उतरायचं आहे त्या ठिकाणी आपण उतरू शकतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला प्रवास करायचा आहे त्या ठिकाणी आपण वर चढू शकतो. आणि ह्या रोडला आपल्याला टोल समृद्धी महामार्गासारखाच या रोडलासुद्धा टोल राहणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर फक्त जालना आणि नांदेडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातील वाहतुकीची स्थिती चांगली सुधारेल आणि मराठवाडा आर्थिक चांगला बनू शकेल. आणि मित्रांनो, ह्या योजनेमध्ये पुढे हैदराबाद पर्यंत विस्तार करण्याचाही विचार आहेत, ज्यामुळे मराठवाडा असेल, तेलंगणा असेल आणि दक्षिण भारताशी कनेक्टिव्हिटी अधिक चांगली सुधारेल. मित्रांनो, हा महामार्ग 6 लेनचा राहणार आहे. आणि हा महामार्ग झाल्यानंतर जो प्रवासाचा वेळ आहे हा पण कमी होऊ शकतो आणि जे उद्योगधंदे आहेत त्यालाही चालना मिळू शकतो. आणि मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ह्याचा मोठा फायदा होणार आहे आणि मराठवाड्याचा 100% हा रोड झाल्यानंतर कायापालट होऊ शकतो. आणि मित्रांनो, या महामार्गाची लांबी 180 किलोमीटर आहे. आणि मित्रांनो, हा हायवे पूर्ण ॲक्सेस कंट्रोल असेल. म्हणजे मित्रांनो, हा रस्ता उंचावरून राहणार आहे. म्हणजे जसा समृद्धी एक्सप्रेसवे जसा उंचावरून गेलेला आहे तसा हा हायवे उंचावरून राहणार आहे. प्रत्येक ठिकाणी इंटरचेंज हे राहतील. ह्या हायवेला टोटल 8 इंटरचेंज आहेत. आपण व्हिडिओच्या पहिलेच आपण एक मॅप व्ह्यू टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपण इंटरचेंजचं पण लोकेशन दिलेले आहेत, तर तुम्ही इंटरचेंज बघू शकता. आणि मित्रांनो, ह्याचा वेग हा 120 किमी प्रति तास असेल. आणि मित्रांनो, हा रस्ता जालना, परभणी, नांदेड या 3 जिल्ह्यातून जातो. आपण ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहे कशा प्रकारे काम चालू आहेत. बऱ्यापैकी जालना आणि परभणी या ठिकाणाचं काम असं उत्तम प्रकारे चालू आहे. आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहत आहे. लेवलचं काम असेल, अंडरपास असेल,
याचं काम बऱ्यापैकी आणि प्रत्येक ठिकाणी असं चालू झालेलं आहे. आपण पहिला एक जुना व्हिडिओ पावसामध्ये एक टाकला होता, तर त्यामध्ये तेवढं काम आपल्याला पावसामुळं आपल्याला त्या ठिकाणी काही ठिकाणी जाता आलेलं नव्हतं. त्यामुळे आपल्याला तेवढा तुम्हाला व्हिडिओ दाखवता आला नाही. पण आता ड्रोनच्या माध्यमातून हे बघू शकता. या ठिकाणी काम बघू शकता तुम्ही. या ठिकाणी अंडरपास होता. सगळ्या मशिनरी वगैरे बऱ्याच ठिकाणी यांची कामं चालू आहेत. आणि मित्रांनो, आता जालना नांदेड, आता जुन्या हवेचं हे अंतर म्हणजे आपण जुन्या रोडनी जेव्हा येतो त्यावेळेस हे 225 ते 230 किलोमीटर लांब आहे. आणि त्यावेळेस आपल्याला 6 ते 7.5 किंवा 7 तास आपल्याला ह्या रोडला लागत होते. आता हा नवीन महामार्ग म्हणजे आता हा जालना नांदेड हा नवीन महामार्ग आहे. टोटल ग्रीनफील्ड हवे आहे. आणि आता ह्याचं अंतर 180 किलोमीटर आहे. आणि हा हवे झाल्यानंतर आपला प्रवास वेळ जो आहे तो 2.5 तासावर होणार आहे. म्हणजे 50% हा म्हणजे जिथं 5 ते 6 तास जे लागत होते, आता आपण 2.5 ते 3 तासामध्ये हा रस्ता आपण जालनावरून नांदेडला येऊ शकतो. मुंबईवरून डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नांदेडला राहू शकते. म्हणजे आपण पांगरी या गावा ठिकाणी म्हणा जालनाच्या ठिकाणी इंटरचेंज आहे. या ठिकाणी आपण एक्झिट घेऊन डायरेक्ट आपण परभणीवरून आपण नांदेडला पोचू शकतो. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता काही सेक्शनमध्ये साईट क्लिअरच असेल, माती भरणे, रोड बेस लेअरचे काम चालू आहे. अंडरपास असेल किंवा लेवलिंगचं काम असेल तर हे काम वेगाने असे चालू आहे. आणि 2026मध्ये तुम्ही आता आपण जानेवारीचा महिना आहे हा 2026, पूर्ण क्षमतेने असं काम चालू आहे. आणि मित्रांनो, 2028 किंवा 29 दरम्यान हा महामार्ग पूर्ण होण्याचं लक्ष्य आहे. आता मित्रांनो, ह्या रोडला टोल दर हा राहणार आहे. आणि अंदाजे म्हणजे कारसाठी प्रति किलोमीटर 2 रुपये ते 2.5 रुपये असा हा प्रति किलोमीटर राहणार आहे. आणि पूर्ण 180 किलोमीटरला 400 ते 450 हा टोल राहू शकतो. म्हणजे जालनापासून डायरेक्ट नांदेडपर्यंत 400 ते 450 रुपये टोल हा राहू शकतो. आणि मित्रांनो, यामध्ये हा हवे झाल्यानंतर वेळ आणि इंधनाची खूप मोठी बचत होऊ शकते. आणि हा महामार्ग मराठवाड्याच्या ग्रामीण भागासाठी गेम चेंजर ठरणार आहे. म्हणजे ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी मालवाहतूक खूप जलद अशी होऊ शकते. आणि भाज्या असतील, फळे असतील, कापूस असेल, सोयाबीन असेल, म्हणजे थेट पुणे मुंबईच्या मार्केटमध्ये हे पोचू शकतो. म्हणजे एकदम स्पीडमध्ये असं पोचू शकतं. आणि त्याला दर पण चांगला मिळू शकेल. आणि मित्रांनो, उद्योगधंद्यासाठी पण MIDC असेल, लॉजिस्टिक पार्क असेल, वेअरहाऊस असतील, फूड प्रोसेसिंग युनिट असतील, ह्यातील जे लाखो तरुणांना रोजगार निर्माण होऊ शकतो मित्रांनो. आणि हा महामार्ग झाल्यानंतर जालना, परभणी, नांदेड या भागामधील जमिनीचे दर खूप वाढतील. नवीन उद्योग येऊ शकतात. कारण हा हायवे झाल्यानंतर तरुणांनाही रोजगार संधी वाढू शकते. पर्यटन स्थळ पण वाढू शकतो. म्हणजे एकूणच मराठवाड्याचा हा कायापालट होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती जालना नांदेड नवीन महामार्गाची संपूर्ण आणि लेटेस्ट माहिती. मित्रांनो, आपण एक सॅटेलाईट मॅप पण टाकलेला आहे.
जेणेकरून तुम्हाला कळेल हा रस्ता कसा जातो आहे ते. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे ड्रोनचे अपडेट किंवा ड्रोनचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपले लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू गाईज. गुड बाय.